नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही पाहत आहात मी घनसावंगीमध्ये आहे. हे आमचं मुद्रे गाव आहे आणि हे पाठीवरची अक्षरं तुम्हाला सध्या उलट दिसत असतील. फ्रंट कॅमेरा चालू आहे माझा. पण ही घोषणा आहे की गाव हागणदारी मुक्त आहे. पण माझ्या गावच्या तिन्ही बाजूला मी पाहिलं स्वतः, तुम्हाला रस्ते दाखवतो. एक हा जो रस्ता आहे, या रस्त्याने तुम्ही थोडंसं पुढे गेले तर पूर्ण लेडीज लोकांची हागणदारी, जिथे स्त्रिया हागायला येतात. हे आमच्या मंदिराचा रोड आहे. या मंदिराच्या रोडने जरी तुम्ही गेले, आतमध्ये मंदिर आहे, मंदिराजवळ सुद्धा त्या पूर्ण रोडवरती लोकांनी शौच करून ठेवलेले आहे, फार घाण करून ठेवलेली आहे. आणि जो हा रस्ता जातो सरळ, जसं की मी सकाळी एक तो व्हिडिओ टाकला होता, तारा वगैरे चिखल दाखवला होता, त्या रोडवरती सुद्धा हागणदारी तयार झालेली आहे. तर इतक्या 3 ठिकाणी गावच्या चारी बाजूने हागणदारी असून इथे ही घोषणापत्र लावले. हे जे बीडीओ आहेत किंवा जे अधिकारी आहेत, हे कशा प्रकारचं व्हेरिफिकेशन करतात हे मला कळत नाही. असं कसं होऊ शकतं? डॉक्युमेंटली कागद हागणदारी मुक्त दाखवत आहेत, पण हे बघा, एक व्यक्ती येतोय बघा, डबा घेऊन येतोय समोरचा व्यक्ती, तो बघा, है ना, तो जो येतोय तो शौच करूनच येतोय, शौचालयात चाललाय तो व्यक्ती. तर अशा प्रकारे म्हणजे गाव हागणदारी मुक्त नाही आहे ऍक्च्युली. तर मग यांनी घोषणा कशी काय लावली, पाटी कशी काय लावली, हेच माझं म्हणणं आहे. तर हा प्रश्न मी माझ्या बीडीओंना विचारतोय की त्यांनी मला उत्तर द्यावं म्हणून. मी लवकरच तहसीलमध्ये सुद्धा येणार आहे आणि एक गावातले ग्रामस्थ आहेत इथे, त्यांना मी विचारतो. नाव काय मामा तुमचं? अरुण उडान. अरुण उडान यांचं नाव आहे, मुद्रे गावकरी आहेत. इथे तुमच्या गावामध्ये सगळ्या घरांमध्ये शौचालय आहेत? नाहीत, काही घरांमध्ये आहेत. बर, तुमचं गाव हागणदारी मुक्त आहे असे इथे पाटी लावलेली पाठी आहे. लावले. पण मी पाहिलं गावच्या चारी बाजूने हा, हागणदारी आहे. हे खरं आहे ना? खरं आहे. बरं, आता याचा त्रास तुम्हाला कशा प्रकारे होतो? फार त्रास होतो. आजारी वगैरे, आजार वगैरे वाढतात? तुमच्या गावात कोणी डॉक्टर वगैरे आहेत? नाही. या गावात प्राथमोपचाराची सुद्धा सुविधा नाहीये. चारी बाजूनी इतकी हागणदारी आहे, त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरती होतो. लहान मुलं, त्या शाळा सुद्धा त्याच ठिकाणी आहे ज्या ठिकाणी हागणदारी आहे. मुलांच्या आरोग्यावरती घातक परिणाम होतोय, वरिष्ठांच्या आरोग्यावरती घातक परिणाम होतोय. आता हे सर्व प्रश्न आज जर तरुणांनी आपल्या तालुक्यातल्या जे आमदार असतील किंवा काही अधिकारी असतील त्यांना विचारून त्याचा मार्ग काढावा. आणि माझं ह्या घनसावंगीतील अधिकाऱ्यांना हा प्रश्न आहे, बीडीओ म्हणा किंवा जे कोणी ज्यांच्या अंडरमध्ये ही सर्व कामं असतील, त्यांना मी सांगतो की तुम्ही विदाऊट व्हेरिफिकेशन गावाला हागणदारी मुक्त कसं काय ठरवता? हा माझा प्रश्न. धन्यवाद.